1 जानेवारी 1818 साली पुण्याजवळील भीमा कोरेगाव या नदीच्या काठावर इंग्रज आणि पेशवे यांच्यामध्ये तुंबळ युद्ध झालं आणि या युद्धामध्ये 500 महार सैनिक इंग्रजांच्या बाजूनं लढलेत आणि 28,000 पेशवे सैनिकांचा नायनाट केला, पराभव केला। हा पराभव त्यांनी का केला पेशव्यांचा? कारण पेशवे देखील विदेशी आणि इंग्रज देखील विदेशी, या विदेशी लोकांपैकी पेशवे हे 3000 वर्षाआधी भारतात त्यांनी आक्रमण केला आर्यच्या टोळीच्या माध्यमाने, आणि इंग्रजांनी हे 50 वर्षाआधी आक्रमण केलं ह्या देशावर व्यापाराच्या निमित्तानं। परंतु पेशव्यांपेक्षा इंग्रज हे महाराजांना जवळचे वाटलेत। कारण काय? कारण की पेशव्यांनी महाराजांना, या देशातील अस्पृश्य लोकांना, शूद्र लोकांना शिक्षणाचे, सैनिकी पेशाचे, कसल्याही प्रकारच्या रोजगाराचे, कसल्याही प्रकारच्या प्रगतीचे अधिकार सर्व नाकारले होते। आणि त्यामुळे पेशव्यांच्या अमानवीय अत्याचाराला कंटाळून महाराजांनी इंग्रजी सेनेमध्ये इंग्रजांच्या बाजूने लढलेत आणि इंग्रजांना विजय मिळवून दिला। त्या प्रित्यर्थ इंग्रजांनी ज्या महार सैनिकांनी त्यांना विजय मिळवून दिला त्यांचं स्मारक भीमा कोरेगाव येथे बांधलेलं आहे। एक विजयस्तंभ त्या ठिकाणी उभा केलेला आहे आणि त्याचं स्मरण म्हणून दरवर्षी बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी यायचे आणि मानवंदना द्यायचे। तो स्मृती दिवस, ते आठवण म्हणून संपूर्ण भारतातून लोक तिथे येतात। आणि आता गावोगावामध्ये, अमरावतीमध्ये देखील सायन्स कोच मैदानावर मागच्या 13-14 वर्षापासून एक क्रांतिस्तंभ उभारून एक मोठा समारंभ घडवला जात आहे। कैलास मोरे हे यांचं दरवर्षी आयोजन असते। आज देखील ह्या ठिकाणी हे आयोजन केलेलं आहे आणि अनेक विद्यार्थी, अनेक माजी सैनिक ह्या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। आणि हा 1, 2, 3 जानेवारी तीनही दिवस दरवर्षी ह्या ठिकाणी कार्यक्रम होतात। तर आपण त्या कार्यक्रमाचा वृत्तांत ह्या ठिकाणी बघण्याकरता आलेले आहोत। खूप मोठे लोक वेगवेगळ्या भागातून ह्या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण बघू शकता की किती शिस्तप्रिय पद्धतीने हा कार्यक्रम होत आहे आणि आपल्या भूतपूर्व सैनिकांचं ह्या ठिकाणी स्मरण केलं जात आहे आणि पुढचा आदर्श हा समाज घेत आहे। धार्मिक स्वातंत्र्य आहे, आपले सर्व गोष्टीपासूनचे स्वातंत्र्य, आपले अधिकार हे सर्व सुरक्षित केलेले आहेत। हे संविधानामध्येच केलेले आहेत आणि संविधान असा हा मजबूत डॉक्युमेंट आहे ज्याला कुठल्याही प्रकारचा धक्का लागू शकत नाही, एवढं संविधानामध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यामुळं आपण हा संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करून प्रत्येक जे नागरिक आहे सर्वांना संविधानाचं महत्त्वसुद्धा त्याच्यामध्ये दिलेल्या जे काही क्लॉजेस आहेत, जे काही आर्टिकल्स आहेत त्याची जाणीव सगळ्यांना झाली पाहिजे। म्हणजे प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक नागरिकाला आपला अधिकार, आपले कर्तव्य याची सुद्धा जाणीव होईल। आपल्या देशामध्ये समता, बंधुत्व हे सर्व याचा प्रचार प्रसार अधिक मजबूत होण्यासाठी देशाचे नागरिक मजबूत, म्हणजे देश मजबूत व्हावे तर देशातले नागरिक मजबूत राहायला पाहिजे आणि देशातल्या नागरिकांमध्ये सर्व अधिकार, त्यांचे मौलिक अधिकार सुरक्षित राहिले पाहिजे, हे सुद्धा महत्त्वाचं आहे। त्यामुळं आपल्या सर्वांना या निमित्ताने संविधानाबद्दल जे प्रेम आहे याच्याबद्दल अधिक जागृती आली पाहिजे, अधिक माहिती पाहिजे आणि कोणी कोणावर अन्याय करू शकत नाही। एवढे सर्वांना जर ही नॉलेजची जर ताकद असेल, कोणीही व्यक्ती कोणावर अन्याय करू शकत नाही आणि आपले कर्तव्य सुद्धा बजावण्याचं तेवढंच सर्वांना जाणीव सुद्धा होईल। त्यामुळे या निमित्ताने जे कैलास मोरेंनी कार्यक्रम घेतलेले आहे त्यांचा अभिनंदन करतो मी की तुम्ही मागच्या एवढ्या वर्षांपासून
जनजागृतीचेच काम करत आहेत आणि एवढ्या सर्व लोकांना जनजागृती करून स्वतःचा तुम्ही मनुष्यबळ, स्वतःचं सर्व आर्थिक बळ, स्वतःचं मित्रमंडळीच्या सोबत एवढे मोठे तुम्ही जागरूकता करण्यासाठी आयोजन करत आहे ते अत्यंत कौतुकास्पद आहे. आपले असेच कार्यक्रम आपल्या मार्फत होत राहावे. आपण विपश्यना सेंटरही सुरू करत आहे ते सुद्धा, याच्यासाठी सुद्धा मी आपलं अभिनंदन करतो की अत्यंत चांगलं काम आपण सुरू केलेलं आहे. विपश्यना जी आज मेडिटेशनची आणि चांगल्या आरोग्याची सुद्धा लोकांना गरज आहे, त्याचा सुद्धा आपण प्रचार प्रसार करत आहात. परत एकदा मी आपलंही अभिनंदन करतो आणि या ठिकाणी उपस्थित सर्व नागरिकांना सुद्धा शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांना येणाऱ्या ह्या नववर्षासाठी सुद्धा शुभेच्छा देतो. आपण सर्वांना सुख शांती आणि भरभराटीने आपलं नववर्ष जावे, पूर्ण वर्ष, यासाठी सुद्धा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि आयोजकांनी मला या ठिकाणी बोलवलं याबद्दल त्यांचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आहे युद्धनाथ रामटेके आणि अमरावती येथे सायन्स कोर मैदानावर आलो आहे. आज 1 जानेवारी आणि भीमा कोरेगाव इथे पद्धतीने चांगला व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. कैलास मोरे सर किती प्रयत्न करतात हे आम्हाला दिसत आहे, पण त्याचप्रमाणे आम्ही पण त्यांना साथ देत आहोत. म्हणून या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं, त्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी हेच विनंती करतो. आम्ही सर्व कुटुंब पण येतो, तुम्ही पण या. मोठ्या प्रमाणात झालेली आहे. मी वाठाडा शुक्रेश्वरीनिमित्त आलेले आहोत. 1, 2, 3 तारखेला आपल्या इथं अमरावतीमध्ये कार्यक्रम जो चालू आहे, सहपरिवार व सर्वांनी यावे हीच माझी विनंती आहे. मी पण येते, सर्वांनी यावे. जय जानेवारीच्या कार्यक्रमाला प्रचारासाठी फिरत आहे. सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावं. मी सुद्धा येत आहे परिवार. सर्वांना जय हिंद. 1, 2, 3 तारखेला सायन्स ग्रुप मैदानात कार्यक्रम आहे, तिथं सर्वांनी उपस्थित राहावे. सर्वजण पांढरं वस्त्र घालून मी पण माझ्या सहपरिवारासोबत येणार आहे, तुम्ही पण यावे ही विनंती. लिंगाचे राहणारे रमा शिरसाट आमच्या अमरावती जिल्ह्यातील हिंगोरे गावचा कार्यक्रम होते, ते मोरे साहेब करतात, असा कार्यक्रम कुठंच होत नाही. मी राजाभाऊ गुर्दे सर्व बौद्ध बांधवांना सांगू इच्छितो की समता हिंद व माजी सैनिक संघटना आणि भीमा कोरेगाव विजयस्तंभ प्रतिकृती मानवंदना आयोजन समिती अमरावती हे 14 वर्षापासून 1 जानेवारी 1918 ला जी क्रांती झाली आणि जे लढा आपण जिंकलो होतो त्याच्या अनुषंगाने दरवर्षी अमरावती येथील सायन्स कोर मैदानावर 3 दिवस कार्यक्रम होतात. पहिल्या दिवशी मानवंदना असते आणि 2 दिवस विविध प्रकारचे कार्यक्रम असतात. सकाळी मानवंदना झाल्यानंतर बुद्धवंदना होतो, नंतर संगीतमय कार्यक्रम होतो. बाबासाहेब आंबेडकरांचे जे आदर्श होते ते आपले डोक्यात ठेवून आपल्याला काम केला पाहिजे. जिथे कुठेही आपण काम करतो तरच आपल्या देशाचा विकास होऊ शकते, आपला विकास होऊ शकते. आणि ह्याच्यासाठी हे सुद्धा आवश्यक आहे की अधिकार बरोबर संविधानाने आपल्याला काही कर्तव्य सुद्धा दिले आहे. तो जेव्हा आपण मागणी करतो आपल्या अधिकाराची, तेव्हा आपल्याला हे सुद्धा काळजी घेतली पाहिजे की संविधानामध्ये जे उल्लेख आहे, ज्या जबाबदाऱ्यांच्या, जे कर्तव्यांच्या, त्याचा सुद्धा पालन करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे, सर्व नागरिकांची आहे. आणि शेवटी मला हे सांगायचे आहे की बाबासाहेबांचे जे आदर्श होते आणि संविधानाचे जे काही उल्लेखनीय आदर्श आहे त्याच्या पालन आपल्याला एक दिवस नाही पूर्ण वर्षभरात करायचे आहे, तरच आपण त्यांचे आदर्शाचं पालन करू शकणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.